नमस्कार. डिवाइनच्या व्हिडिओमध्ये थेट चित्रपटाचा प्रसंग मी तुम्हाला सांगतोय. होय, थेट चित्रपटाचा प्रसंग सांगतोय. तो आनंद नावाचा एक हिंदी चित्रपट येऊन गेला होता, ज्याच्यामध्ये तो राजेश खन्ना, अमिताभ बच्चन अशी सगळी माणसं होती बघा. आणि त्यात राजेश खन्नाला आजार झालेला आहे, अमिताभ बच्चन डॉक्टर आहे, आणि मग तो जगलं पाहिजे असं म्हणतो. आणि त्यात तो म्हणतो, बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. हे वाक्य खूप गाजलं. जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए. आणि हेच वाक्य खूप महत्वाचं आहे. आयुष्य नुसतंच लांबलचक असून जमत नाही. नुसतंच लांबलचक खूप जगलंय, खूप वर्ष जगलंय असं असून जमत नाही. जितकं जगलंय तितकं कसं जगलंय हे खूप महत्वाचं असतं. आता येतो महाभारताच्या कथेवर, तुम्हाला याचा संदर्भ लागेल. कृष्णाच्या शिष्टाईला अपयश आलंय. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत शांततेचा मार्ग सांगतोय. पहिल्यांदा ऋषीमुनी सांगून गेले, नाही ऐकलं. सनत आणि कण्व ऋषींच्या मध्यस्थीला सुद्धा दुर्योधनाने फटकारलं, हाकलून लावलं, अक्षरशः हाकलून लावलं. धृतराष्ट्र सुद्धा हतबल झाला. पुढे प्रत्यक्ष भगवंत आले सांगायला. भगवंतांनी सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी मागितलं, चल अर्ध राज्य नको, 5 गावं दे, जाऊ दे 5 गावं राहू दे, 5 घरं दे, काहीतरी दे बाबा, त्यांना जगण्याचा आधार दे. दुर्योधनानं ऐकलं नाही, नाही म्हणाला. आणि धृतराष्ट्र दुर्योधनाचाच ऐकत बसला. शेवटी दुर्योधनाने आतताईपणा करून कृष्णाला अटक करण्याचा निर्णय घेतला आणि अकराळ विक्राळ रूप दाखवून दुर्योधनाच्या मनामध्ये आणि एकूणच कुरुवंशाच्या मनामध्ये एक धडकी भरवली आहे. काय घडणार आहे याची जाणीव तिथल्या ज्येष्ठांना आहे. धृतराष्ट्राला दर्शन झालंय, नुसतंच दर्शन झालंय, अक्कल आलेली नाही आहे. काय होतं, कधी कधी दर्शन मात्र होतं, पण दर्शनाने अक्कल येतेच असं नाही. रोज देवाच्या दरबारात पाया पडायला जाणारी माणसं शहाणी होतात असं नाही. ती शहाणी होतच नाहीत, त्यांना कळतच नाही. 5 रुपयाची पूजा, 100 रुपयाची पूजा, 500 रुपयाची पूजा आणि 1000 रुपयाची पूजा. मी पूजा किती रुपयांची केली यावर महत्व दाखवणारे ईश्वर कळून घेत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे दुर्योधनाला कळून घ्यायचा नव्हताच, पण धृतराष्ट्राला तरी कळून घ्यायचा होता, पण त्याला दिसून सुद्धा कळला नाही. हे विशेष. सगळं अपयशी ठरलंय. कदाचित अपयशी ठरवायचाच हेतू कृष्णाचा असेल. भार कमी केला पाहिजे ना पृथ्वीवरचा. एवढा पापाचा भार वाढला की तो कसा तरी कमी करावा लागतो. आणि पृथ्वीवरचा वाढलेला पापाचा भार कमी करायचा असेल तर महाभयंकर युद्धामध्ये दुष्ट निर्दाळलेच पाहिजेत हे ईश्वराला ठाऊक असतं. म्हणून प्रत्यक्ष भगवान कृष्ण सुद्धा या सगळ्या गोष्टीला मान्य करतात आणि सांगतात की ठीक आहे, अब याचना नाही रण होगा, असं सांगून ते तिथून निघतात. पण निघता निघता भगवान श्रीकृष्णाला काही भेटी घ्यायच्या असतात. आणि त्यातली एक महत्वाची भेट जी आधीच झालेली असते ती म्हणजे विदुराच्या घरी जाऊन त्यांचा निरोप घ्यायचा आणि तिथेच असलेल्या कुंतीला सुद्धा भेटायचं. कुंती आत्याला सुद्धा भेटून जायचंय. आपल्या मुलांचं क्षेमकुशल आपल्या आत्याला सांगायचं आहे, आत्याकडचा निरोप घ्यायचा आहे. आणि हा निरोप घेऊन त्यांच्या पांडवांना तो द्यायचा आहे. आई कशी आहे ते सांगायचं आहे. त्यामुळं भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्याला भेटायसाठी गेलेले आहेत. तिची मुलं, सून कशी आहे या सगळ्या गोष्टी सांगितल्या. कसे आता व्यवस्थित आहेत, त्यांच्यावरती काय काय झालं, ते सगळ्या संकटावर मात करून कसे जगलेले आहेत, तुझी पोरं कशी स्ट्रॉंग आहेत वगैरे वगैरे सगळं सांगताना मात्र कृष्णानं सांगितलंय, आत्या एक गडबड मात्र झाली आहे. काय झालंय? गडबड अशी झाली आहे त्या की मी राज्य परत मिळवण्याचा प्रयत्न केला, दुर्योधनाने नाही म्हणून सांगितलं. 13 वर्ष वनवासात दुःखात काढल्यावर सुद्धा आपलं राज्य आपल्याला परत मिळणार नाही आणि ते मिळवण्यासाठीचा संघर्ष करावा लागणार आहे हे तुझ्या पुत्रांना समजल्यानंतर ते मनातून खचलेले आहेत. मी त्यांचा सहकारी, मित्र, मार्गदर्शक म्हणून त्यांना सांगतो आहेच आहे, पण तू आई म्हणून त्यांना काय सांगशील जरा माझ्याजवळ सांग, मी त्यांना जाऊन पोहोचवतो तुझा निरोप. कुंती ती फार छान सांगते. ती म्हणते, कृष्णा तुला विदुलेची गोष्ट ठाऊक आहे?
म्हणलं हो, जाऊन विदुलेचा प्रसंग सांग. विदुलेच्या पुत्राचा सिंधू नरेशाशी युद्ध झालं. आता सिंधू नरेश म्हणजे शक्तिवान राजा, ताकदवान राजा. सिंधू नरेशाला पराभूत करतो म्हणून विदुलेचा पुत्र निघाला खरा, पण सिंधू नरेशाच्या शक्तीपुढे त्याचं काहीच चाललं नाही. पराजित झाला, हरला आणि हरल्यावर मन खच्ची करून बसला, हरून गेला सगळं. तेव्हा विदुला आपल्या पुत्राला सांगते, बाळा, या एका पराभवाने खचून जायचं नसतं, एका संकटाने खचून जायचं नसतं. आयुष्य खूप मोठं आहे आणि त्याला मोठंच ठेव. लांब जगण्यामध्ये म्हणजे पराजित होऊन छोटं आयुष्य जगण्यात कसलीही मौज नाही, आपला पराक्रम दाखवण्यात खरी मौज आहे. तू अजून नव्या जोमाने तयारी कर, लढ, पराक्रम दाखव, शौर्य दाखव, बुद्धी दाखव, सगळं दाखव आणि जिंकून घे. तू जेव्हा जिंकशील तेव्हाच त्याला खरं यश मिळालंय असं म्हणावं लागेल. तुझं आयुष्य लांबलचक मला काही कामाचं नाहीये, तुला मी खूप आयुष्य मिळू दे असं म्हणत नाही, पण जे मिळतंय ते पराक्रमाचं मिळू दे असं म्हणताय. आयुष्य असंच असलं पाहिजे मित्र हो, असंच असलं पाहिजे. छोटंसं पण खूप मोठं. छोट्या आयुष्याला सुद्धा खूप मोठं काम करून गेला पाहिजे असं म्हणलं पाहिजे लोकांनी. स्वामी विवेकानंदांचं आयुष्य खूप मोठं नव्हतं, ते खूप छोटंच होतं, पण छोट्या अशा आयुष्यात सुद्धा 40-42 वर्षाच्या आयुष्यात सुद्धा स्वामी विवेकानंदांनी जे काही कमावलंय ते अजरामर आहे. ते शेकडो वर्ष जगणाऱ्या माणसांच्या पेक्षा सुद्धा भव्य दिव्य आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचं आयुष्य सुद्धा अत्यल्प होतं, पण त्यातही त्यांनी जे मिळवलंय ना ते आभाळा एवढा आहे. म्हणून आयुष्य कितीही मोठं कसं आहे याचं परिमाण ते जगलेल्या काळामध्ये नसतं. तुला पराक्रम दाखवायचा आहे, हाच माझा निरोप द्या आणि तुझ्या आईने तुला यशस्वी होण्याचा, मोठे होण्याचा आशीर्वाद दिलाय बाळा, एवढाच माझा निरोप दे कृष्णा, हे सांगतेय. कृष्ण हसतोय, म्हणतोय, तुझी लेकरं आहेत ती तुझ्यासारखीच असणार आणि ती आपलं आयुष्य मोठं करतील, लांब नाही. कृष्ण मोठा चालाक आहे, नुसता कुंतीला भेटून जात नाहीये, त्याला अजून काही लोकांना भेटायचंय. आणि जाता जाता असं बीजारोपण करून मनामध्ये जायचं आहे की बऱ्याच गोष्टी जरा सुकर करायच्या आहेत, त्याला बऱ्याच गोष्टी सुकर करायच्या. आणि त्याच सुकर करायच्या गोष्टीच्या मध्ये कृष्ण आणखी एक भेट घेतोय. आपल्या आत्याची भेट घेतल्यानंतर आत्याच्या ज्येष्ठ लेकराची भेट घेण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये येतोय आणि तो थेट कर्णाच्या भेटीला जातोय. कर्णाला भेटून त्याला बरंच काही सांगायचं आहे, बरंच काही त्याच्या मनात घालायचं आहे. काय होणार आहे कर्णाला भेटल्यानंतर ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.